वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. या कल्पेश माने लवकरात लवकर या सामनावीर मंचावरती उपस्थित त्यांचं नुकतंच आगमन झालं. कार्यसम्राट नगरसेवक कल्याणोबली महानगरपालिकेचे आणि एक नामवंत क्रिकेटर अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड साईदादा शेलार यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा. कल्पेश मानेला या मॅच मध्ये ज्याचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 40 धावा कल्पेश ठरलाय सामनावीर. साईदादांना विनंती आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. थँक्यू डीजे. 40 धावसंख्येची जबरदस्त इनिंग जबाबदारीने खेळली तो कल्पेश ठरलाय सामनावीर. आणि योगी बाने यांच्याकडून कल्पेशला 500चं कॅश प्राइज देखील देण्यात येईल. मी साईदादांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण ते पारितोषिक कल्पेशला प्रदान करावं. जबरदस्त खेळ विथ द बॅट फर्स्ट इनिंग मध्ये 40 धावसंख्येची बारदार इनिंग त्याने साकारली. अभिनंदन कल्पेश. आणि साईदादा शेलारना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचावरती आसन ग्रहण करा. साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाड्याने टॉस जिंकलाय. ते फिल्डिंग करतील फर्स्ट इनिंग मध्ये जय बोले मात्रेपाड्याच्या विरुद्ध. दोन ताकदवान संघांदरम्यानची लढत पाहायला विसरू नका, कुठेही जाऊ नका. सोबत रामचा आमदार चषक 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये. आणि ऐकूयात या मॅच दरम्यान आवाज भालगावचा एक प्रसिद्ध गायक नामवंत समालोचक बागेश्री मात्रे यांना. थँक्यू. थँक्यू सो मच करण. शिवसेना उंबाडे कोळी विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबाडे आयोजित एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्ष दुसरे आमदार चषक 2025 तिसरा दिवस शेवटच्या मॅचमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण तुमच्या घरामध्ये प्रसारित केलं जातं. तुम्ही कुठेही बसून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सोशल वेबसाईट तर यूट्यूब या वाहिनीच्या द्वारे तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट.in हा पेज सर्च करू शकता. तिथे तुम्हाला सुरुवातीलाच पाहायला मिळेल आमदार चषक ही लिंक. आणि ती लिंक ओपन करून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. साईदादा शेलार सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्याचबरोबर भूषणजी शेलार भूषण जाधव यांना आपण विनंती करूयात की मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. भूषण जाधव पहिल्या राऊंड मधील लास्ट मॅचला आपण सुरुवात मित्रांनो करत आहोत. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आणि त्यांच्या विरोधात जय बोले म्हात्रेपाडा या दोन टीम मध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. योगेश म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीला अक्षय म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. बोगा या नावाने खरं तर हा खेळाडू प्रसिद्ध आहे. ॲज अ बॉलर म्हणून आजवर त्याचा वेग तुम्ही पाहिला. मलंगड विभागाचं नाव या खेळाडूने खरं तर साता समुद्रा पलीकडे जो शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सुद्धा गाजताना गोलंदाज पाहायला मिळाला. तो सध्या बॅटिंग मार्कवरती खंबालपाडा टीम सोबत खेळत असताना सध्या तरी फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चांगली रंगलेली मॅच. शिवसेनेला निरंतर सातत्य घेऊन आमदार चषक 2025 हे सुंदर पर्व मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. सध्या तरी जर आपण विचार केला गेला तर भारतीय वेळेनुसार 2:44 झालेले आहेत. सन्माननीय सूरजजी पाटील साहेब दिव्यावरून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. नवीन सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. योगेश म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला अक्षय म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आधी बॉलिंग मार्कवरती तयार झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी संदेश. चांगली रंगलेली मॅच. अशा अपेक्षा बाळगूया. प्रेक्षकांची गर्दी जरूर या मॅचला पाहण्यासाठी वाढेल ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून. आणि सध्या तरी ऑन ग्राउंड सुद्धा प्रेक्षक अनुभवतात. करूया सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अवंतर धावेने सुरुवात करत असताना धावपलकाला अवंतर धावेने सुरुवात झाली धावपलकाची. जिथे आपल्याला बॉलर पाहायला मिळतात ते म्हणजे संदेश. नक्ष भंडारी आमचे लाडके प्रेक्षक कुठे असतील त्यांना आम्ही एक सूचना पोहोचवतोय की तुम्हाला लवकरात लवकर घरी जायचंय.
तुमचे घरचे तुमची वाट पाहतात. नक्ष भंडारी कुठेही असतील तर लवकरात लवकर घरी जा. सोप न पडावा यासाठी तुम्हाला घरी जायचं आहे. 2 बॉल वाईड आले. लेंथ ऑफस्टमवरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय संदेश, कारण त्यालाही माहिती आहे की योगेश मात्र एक आक्रमक शैलीचा फलंदाज, त्याच्यासाठी अवे प्ले फ्रॉम द बॉडी 2 चेंडू. 2 बॉल वाईड आले आणि तिसरा ही त्याच दिशेने टाकण्याचा प्रयत्न. जेव्हा एखादी लेंथ आपली खराब येते ना, तेव्हा त्या लेंथमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायला हवा. तेच केलं. फिंगर रोल झाले. संदेशने बॉल माहिती आहे की योगेश शफल होतोय, त्या अनुमानाने त्याने बॉल अगदी स्लो फेकला गेला योगेश समोर. लो फुल टॉस, दोन्ही पायांचा गॅप मधून परफेक्शन होतं. टप्पा पडला आणि दोन्ही पायांचा गॅप मधून ट्रॅव्हल झाला. बॅटकटी होती. खरं तर ही संधी आता गमावली की काय, पण तो 2 चेंडू जे वाईड आले ना, ते 2 बॉल गाळण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये संदेशने केला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न 4 बॉलवरती गेला. मग लेंथवरती सुधारणा नकोय तर टप्प्यावरती सुधारणा करावी. याच्या अगोदरच्या बॉलवरती अगदी लो फुल टॉस, कमी गतीचा बॉल संदेशचा, दोन्ही पायांचा गॅप मधून तो ट्रॅव्हल झाला आणि 2 वाईट बॉल, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. संदेशचे डीपमध्ये 2 फिल्डर सध्या तरी योगेशसाठी. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कडा लागली, स्वतः निघाला योगेश मात्रे मैदानाच्या बाहेर. त्यालाही माहिती होतं की मिस्टेक झाली आपल्याकडनं. संदेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट योगेश मात्रे, अर्थातच भुग्याबाद. आतमध्ये कृष्णा मात्रे. नेहमी या खरं तर खेळाडूच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी राहिली आहे, कारण टीमचा सरसेनापती आहे. अनेक वर्षे निरंतर सातत्य तो टीमला सांभाळत आलेला आहे. ऑन स्ट्राईक कृष्णासाठी हा बॉल. माहिती आहे की बचावात्मक हा ओव्हर खेळावा लागेल. हे षटक थोडंसं डोकेदुखीचं राहिलंय आपल्यासाठी. त्या अनुमानाने अगदी प्लेसमेंट करत असताना बॉटम हँडचा वापर सुंदर केला. या बॉलवरती सिंगलने आता बॅटच्या सायने इथनं सिंगल बनवत असताना टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 3. आमदार चषक 2025 सध्या तरी उपस्थित असलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण करत आहोत मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनुभवत आहात. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा त्यांच्या विरोधात जय भोले मात्रेपाडा. पहिला ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर समाप्त झालेले आहेत चेंडू 4 आणि 4 चेंडूमध्ये 1 गेड्यांच्या बदल्यामध्ये 3 धावा. ऑफस्टमवरती बॉल, डावखुऱ्यात त्याचा बॅट्समन ऑफस्टमवरती टाकला होता चेंडू. ऑन साईडला चाललाय. कृष्णा मात्रेकडे स्ट्राईक कदाचित मिळेल, कारण बॉल जास्त लांब गेला होता. दुसरीचा प्रयत्न केला नाही. सध्या तरी जी विकेट मैदानाच्या बाहेर गेली ना, तर एक स्पेशली पार्टनरशिपची आता इथनं गरजच असेल. शेवटचा बॉल 4 चेंडू झाले होते, त्यानंतरची सिंगल 5 चेंडू आता झालेले आहेत. टीमची धावसंख्या तुम्हाला मिळते 4. 1 गडी गमावला गेलाय, अर्थातच योगेश मात्रे. शेवटचा बॉल रेंज मध्ये परफेक्टली मिडल ऑफ द बॅट प्रहार केला गेला. या बॉलवरती कृष्णा मात्रेचा तडाखा, षटकार. हा फटका खेळला. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहूया कशा रीतीने या फटक्याला बाहेर पाठवलं गेलं. राऊंड द विकेटनं थोडीशी बोटं फिरली गेली. थोडासा रूम होता, बॅकलिपला थोडंसं खाली घेतलं, ताकद होती ती जनरेट केली आणि परफेक्टली मिडल बॅटवरती बॉल करत असताना बॉलला अगदी हवे यात्रेसाठी पाठवलं गेलं. कृष्णा मात्रेचा हा पहिला तडाखा तुम्हाला पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा कृष्णा मात्रे मैदानाच्या आतमध्ये गेलाय ना, तेव्हा सिच्युएशनला हँडल करण्याने त्याने बॅटिंग केली. सिच्युएशन तो पाहत असतो. 4 वर्षाच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर ॲज अ लीडर कृष्णा मात्रेला तुम्ही बघितलं, सर्वोत्कृष्ट खेळाडू या टीमचा, आणि या खेळाडूनेच खरं तर या संघाची बांधणी केली आहे. दरवर्षी नवीन चेहरे तो क्रिकेटच्या परिपटलावरती त्यांच्या गावातून आणत असतो. आता आपण अनेक वेळा
खरं तर कृष्णा म्हात्रे आणि योगेश म्हात्रे किंवा राजेश म्हात्रे ही सलामी जोडी बघितली, परंतु आता यंगस्टर अक्षय म्हात्रेला तुम्ही पहिल्यांदाच सध्या तरी ओपनिंग करत असताना या हंगामामध्ये बघताय. त्याला दिलेली ती जिम्मेदारी कृष्णा म्हात्रेने खेचली. जातो षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेले आहेत 10 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता पाहायला मिळेल तो म्हणजेच ओव्हर नंबर 2 मध्ये स्वयं पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. राऊंड द विकेट. ऑप्शनच्या बाहेर सुरुवात झाली होती ज्या पद्धतीने संदेशी तशी सुरुवात करत असताना स्वयं खाडे. खरं तर या खेळाडूची एक वेगळी गुणवत्ता आहे. बॉल रेंजमध्ये न टाकणं, शरीरापासून दूर ठेवणं, फुटवर्कचा वापर बॅट्समन करतो त्या गोष्टी चेक करणं ही खासियत आहे या खेळाडूची. आणि स्वयं खाडे ॲज अ बॉलर म्हणून टीम खंबाला पाडायच्या माध्यमातून आता हायलाईट होत चाललाय. पण तो समोर त्याचा पाहायला मिळेल तुम्हाला अक्षय म्हात्रे. अक्षयसाठी हा बॉल स्विच हिट करायचा होता आणि जी चर्चा चालू होती ना की जेव्हा जेव्हा फुटवर्कचा वापर एखादा फलंदाज करतो ना तेव्हा तेव्हा स्वयं खाडे त्याच्यासमोर असे चेंडू पिच करतो जिथे त्याला मोठा स्ट्रोक खेळण्याची अनुमतीच नसते. हेच बघितलं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर पाहिला, थोडीशी मुवमेंट होते बॅट्समनची, गतीमध्ये परिवर्तन, पेस व्हेरिएशन केलं आणि इथनं बीट करत असताना फलंदाज अक्षय म्हात्रेला. मागच्या ओव्हरमध्ये षटकार आला होता. संदेशच्या विरोधात 10 धावा बनल्या आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 1 धाव बनली आहे. आता जास्त बाहेर शेवटी बॅकअप द हँडने टाकण्याचा जरूर त्याचा प्रयत्न नाहीये, पण तो ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. त्यालाही माहिती आहे की डावखोर हाताचा फलंदाज मग तो कोणताही असो तो आक्रमकच असतो. जसा लेफ्टम बॉलरच्या मध्ये नॅचरली लेग ब्रेक तसा लेफ्टम बॅट्समनच्या बाहूमध्ये जास्त दम असतो, जास्त ताकद असते. त्याच्यामुळे त्या ताकदीपासून तो दूर ठेवण्याचा चेंडू प्रयत्न करतोय. परंतु या ओव्हरमधले हे 2 बॉल तुम्हाला वाईट जाताना पाहिले. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 1 बॉल फेकलाय आणि 1 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. चांगला बॉल होता, पडल्यानंतर खाली राहिला, मागे चाललाय फिल्डर आहेत. शॉटमध्ये थर्डमॅनला बॉल अडवत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये जर अटॅक करायचा असेल ना तर परफेक्टली आता बॉलच्या रेषेमध्ये यावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये षटकार कृष्णा म्हात्रेचा तुम्ही पाहिला, तिथे धावफलक वाढलं. आता या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल 2 व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या सध्या तरी 12 तुम्हाला टोटलमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजेच जे बोले म्हात्रे पाड्याच्या. पुढे आले स्टेपाडोन डान्सिंग डाऊन द ट्रॅक, परंतु बॉलमध्ये विकेट मिळू शकते. मिस्टामिंग स्ट्रोक त्या ठिकाणी फिल्डर होते. सुंदर चिरागच्या हातामध्ये ही विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. परतेल मैदानाच्या बाहेर अक्षय म्हात्रे. लागणारा झटका दुसरा. केला, त्याला फॉलो केलं. समोर होता अगदी मिडल स्टंप वरती बॉल, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चिरागची तुम्ही सुंदर फिल्डिंग बघितली. जजमेंट त्याचं चांगलं होतं. जजमेंटल त्यांनी पकडलं गेलं. बॉल हवेमध्ये असताना परफेक्टली त्या बॉल खाली तो पोचला गेला आणि विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर आणि पहिली मिळत असताना सफलता स्वयं खाडेला. अक्षय सुरुवातीला स्ट्रगल करत होता. अक्षय त्याचा खेळण्याचा ट्रान्स तुम्हाला समजत होता की डावखुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज, त्याला शमवण्याचं काम केलं. स्वयं खाडेने 2 चेंडू त्याच्यासमोर चांगले हाताळले होते. त्याच्याही माइंडमध्ये भरपूर सारा संकोच होता, परंतु तो संकोच मोठ्या फटक्याने कव्हर करायचा होता. तिथे दबावाला बली गेला अक्षय म्हात्रे आणि तो परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेला किरण म्हात्रे. सगळे म्हात्रे बंधू आणि म्हात्रेपाडा हा त्याच्या टीमचं नाव आहे. ओ द विकेट. सुंदर फटका गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, कव्हर्सला खेळतात. 3 टप्पे पडलात. अगदी बाउंड्री लाईन लगत अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. बॅकफुटला जाऊन सुंदर फटका सजवला. याच्या अगोदरच्या बॉलवरती जी विकेट मिळाली, डावखुऱ्या त्याचा फलंदाज अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये टिकणं गरजेचा होता, परंतु ती विकेट गेल्यानंतर किरण म्हात्रेने सुरुवातीलाच अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला नाही. थोडेसे बॅकफुटला जे गेले, कव्हर्सला हा फटका खेळला गेला आणि तिथून 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 14. येणाऱ्या फलीमध्ये अजूनही मच्छिंद्र बाकी आहे. लेग स्टंप हिट करण्याचा प्रयत्न आणि परफेक्टली लेग स्टंप हिट. फलंदाज पडतील मैदानाच्या बाहेर. अगदी पाहिलं गेलं तर बघितला लेग स्टंप दाखवली गेली, ती वाकवली सुद्धा गेली. पडतील मैदानाच्या बाहेर किरण. लागणारा झटका 3.
ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची, हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पतक्यांची, योद्धांची अन वीरांची तलवारीच्या पातीची, ही देव देश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची ही महाराष्ट्राची पावनभूमी. या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये अनेक साऱ्या शूरवीरांचे रक्त सांडलेले आहेत आणि महाराष्ट्राचं गुणगान गाणारं हे संगीत तुम्ही डीजे मानच्या माध्यमातून ऐकलं. तुमच्या कानांना ती बातमी चांगली पोचली असेल, परंतु सध्या तरी डगआउटमध्ये एक बातमी चांगली पोचली नाही, जिथे तिसरा फलंदाज किरण बाद झाला. 40+ दोन्ही संघ विनंती करेन आमच्या मंचाच्या समोर या. विनंती करेन टीम 40+ दोन्ही संघ मंचाच्या समोर या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अल्पेश म्हात्रे. अल्पेशसाठी हा बॉल बचाव करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, अगदी बॉटम हँडचा वापर करायचा होता. इथनं डॉट होत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गडी बाद 14. अडचणीमध्ये असताना संघ आपण राजू भोईर यांच्याकडनं पारितोषिक आहे की लागोपाठच्या 3 चौकार आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आमदार चषक 2025 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. शिवसेना उंबाडे कोळिली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबाडे एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पर्व दुसरं आमदार चषक 2025 तुम्ही अनुभवत आहात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, दुसऱ्या राऊंडमध्ये पहिली मॅच आपण खेळवलेली आहे. त्याच्यामध्ये चंद्रकांत स्फूर्ती चेंज द गेम ओढवली, बी संघ पुढे गेला. आता या सामन्यामधून जो जिंकेल तो लगेचच अडवली संघासमोर नक्की फाईट बॅक देईल, परंतु त्याच्या अगोदर 40+ मॅच असेल का ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 14, गडी गमावले गेले 3. अल्पेश आंध्र रसल ऑफ म्हात्रेपाडा. बलंगड विभागामध्ये खरं तर अल्पेशला अँड्रे रसल ही उपमा दिलेली आहे, परंतु तसा आता खेळी करावा लागेल. एका बाजूला कृष्णा म्हात्रेचा अटॅक तुम्ही बघितला, जो अटॅक संदेश शेलारच्या विरोधात शेवटच्या बॉलवरती 6 आला आणि तोच कृष्णा म्हात्रे आता सध्या तरी ऑन द स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसरं षटक लीडिंग एज बॉल मध्ये, परंतु फिल्डर पासून दूर आहे चेंडू. टप्पा दुसरा घेतलाय, फिल्डरने अडवण्याचा प्रयत्न जे सर्कल मध्ये होते. ओव्हर नंबर 2-3 मध्ये आलाय रवी. हितेश होते बॉल खाली. शत्रुघ्न पाटील यांच्याकडनं पारितोषिक लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. सिंगल मिळाली असती, परंतु तेवढासा वेळ होता. इथं मिळतात धावा 2 धावेने टीमची धावसंख्या 16. सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, सिक्सर. द विकेटने रवीचं स्वागत भव्य करत असताना अगदी परफेक्ट बॅटवरती मिडल करत असताना परफेक्शन होतं या फटक्यामध्ये आणि बॉल अगदी काऊ कॉर्नर बॉर्डरलाईन चिरत असताना तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. ज्याने डावाची सुरुवात केली सिंगलने, थोडासा थांबला, दुसऱ्या बॉलवरती त्याचा षटकार पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती त्यांनी दुहेरी आणि आता रवी समोर येत असताना मोठा तडाखा त्याने दाखवलाय. रवीच्या विरोधातला त्याचा पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची बांधणी खरं तर कृष्णा म्हात्रेनेच केली. अनेक सारे यंगस्टर घडवण्याच्या मागे हाच चेहरा. आपण असं म्हणू शकतो की म्हात्रेपाड्याच्या खरं तर क्रिकेटच्या विद्यापीठाचा हा कुरुगुलू मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्याच्या बॅटमधला हा दुसरा सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला. मॅच्युअर खेळाडू आहे, कारण मॅच्युरिटी त्याच्यामध्ये क्रिकेटची भरपूर आहे. नेहमी शांत दिमागाने तो खेळत असतो, संयमी कधी त्याचा खेळ असतो सिच्युएशनला पाहत असताना. परंतु आता त्यालाही माहिती आहे की 3 गडी गमावल्या गेल्यात, संयम जास्त ठेवून फायदा नाही, दबाव पडेल संयम ठेवला तर. परंतु संयमाची परीक्षा इथनं घेतली आणि कृष्णा म्हात्रेचा दुसरा तडाखा. याबलेला शॉर्ट बॉल होता, तोही मागे खेळतात, फिल्डर नाहीये, नो चान्स. कोणत्याही पद्धतीचा फिल्डर उपस्थित नव्हता आणि बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर नंतर ही बाउंड्री कृष्णा म्हात्रेच्या बॅटमधून.
नंतरचा चौकार आता बनवत असताना संघ पुढे सरकतो 26 या आकड्यावरती. जय बोले म्हात्रेपाडा. टर्न झाला बॉल स्विंग केला गेला गॅप मध्ये परफेक्टली. याही बॉलवरती परफेक्शन आणि फिल्डर सांगत असताना की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो म्हणजे सिक्सर. ॲटमॉस्फिअर आता बनवलं जातंय कारण मैदानाच्या आतमध्ये कृष्णा खेळतोय. श्रीकृष्णावरती आधारित असलेलं हे संगीत डीजे मॅनच्या माध्यमातून ते जसा माहोल बनवतात ना तशा पद्धतीने स्कोर कार्डचा आता माहोल रंगवतोय कृष्णा मात्रे. 3 अटॅक आले कारण या ओव्हरमध्ये तुम्ही बघितलं तर 2 षटकार 1 चौकार. आतापर्यंत धावा ज्या बनलेल्या आहेत 18 आता इंडिव्हिज्युअल या ओव्हरमध्ये रवी खाडेच्या विरोधात हे कृष्णा मात्रेनेच बनवल्यात. आणि याच्या अगोदर आपण पाहिलं तर 1 षटकार संदेश शेलारच्या विरोधात तुम्ही कृष्णा मात्रेचा बघितला होता. या षटकाराने टीमची धावसंख्या 32-32. कृष्णाचा अजून एक तडाखा येईल का परंतु मिस्टामिंग स्ट्रोक. फिल्डर कॅचचा प्रयत्न करतात पण तो कॅच ड्रॉप. महत्वाची कॅच होती तेवढं सोपंही नव्हतं. झेलकडे पाहिलं वळले गेले पावलांचा वेग वाढवला. बॉल हवेमध्ये असताना बॉलकडे नजर जरूर होती पण तो कॅच हातातनं निसटत असताना बॉल तुम्ही पाहिला तर वरती होता. फिल्डर ॲक्युरेटली पोहोचले परंतु ते झाले अपयशी. फिल्डर अपाय गाडी आहे जी टेलिव्हिजन स्क्रीनवरती आम्ही दाखवू. जितेंद्र भंडारी यांचा जो कटआउट आहे त्या ठिकाणाहून एक फॅशन गाडी आहे. त्या फॅशन गाडीची फॅशन किंवा शाईन गाडी आहे तिची काच कॅमेरामॅनला थोडासा अडथळा आणते. कृपया करून ती गाडी त्या ठिकाणाहून बाजूला करायची आहे. अल्पेशसाठी हा बॉल हा पण पुल करत असताना ऑन साईडला डीपमध्ये काऊ कॉर्नरला बॉल चाललाय. एक सिंगल मिळाली आहे. कृष्णा मात्रे दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु 2 धावा त्याला मिळू शकणार नाही. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद टीमची धावसंख्या पाहायला मिळते 34. थोडासा वेळ आपल्याकडे जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. श्री यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पॉवर प्ले मध्ये धावा जास्त आल्या नव्हत्या. संदेश शेलारच्या विरोधात फक्त 1 षटकार तुम्ही पाहिला. सुरुवातीचे 2 वाईट बॉल त्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाही. दुसरं ओव्हर थोडंसं इकॉनॉमिकल राहिलं ज्याच्यामध्ये 2 महत्वाचे विकेट आले परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये अटॅक केला. कृष्णा मात्रेचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्कोर कार्डला रंगवलं गेलं आणि त्या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 19 खर्च केल्या रवी खाडेनं. राजू भोईर यांच्याकडनं पारितोषिक आहे. अल्पेश अर्थातच मलंगडचा अँड्रे रसल याच्यासाठी लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अल्पेश मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. नेहमी तुम्ही त्याच्या मोठमोठ्या इनिंग्स बघितल्या असतील. मलंगड विभागातून हा खेळाडू जेव्हा बाहेर खेळण्यासाठी जातो तेव्हा गावाचं नाव हा नेहमी ते क्रिकेटच्या परिपाटलावरती पुढे नेत असतो परंतु आता गावासाठी तो क्रिकेट खेळतो. एका बाजूला कृष्णा मात्रेने सुरुवात केली आहे परंतु आता दुसऱ्या बाजूला अल्पेशलाही सुरुवात करावी लागेल. अल्पेशसाठी पहिलाच बॉल हलकी कडा होती. बॉल मागे चाललाय. इथं विकेट मिळाली असती परंतु विकेट किपरच्या अगदी समोर टप्पा पडण्यात आला. इथनं बॅटची कडा होती. कदाचित अंपायर्स तेच आम्हाला सांगतील की बॅटची कडा होती. इथनं मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 35. स्वयं खाडे आलाय. ज्या स्वयं खाडेने दुसरे षटक हाताळलं ज्याच्या नावावरती 2 विकेट राहिले. आता तो स्वयं खाडे आलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला चेंडू ठेवला थोडासा खाली पडल्यानंतर पाहिला गेला थोडासा खाली राहिला परंतु त्याच्यासमोर कोण आहे तर मागचं षटक ज्यांनी मागणं ठरवलं तोच कृष्णा मात्रे. कृष्णासाठी हा बॉल खाली राहिला. कदाचित हा बॉलर
टर्न चेंडूला देत असावा. तुम्ही स्वयंला बघितले की ऑफस्टमवरती जास्तीत जास्त त्यांनी बॉल टाकले आणि बॅट्समनच्या रेंजपासून बॉल दूर ठेवतो हे सगळ्यात प्रोडक्टिव्ह राहिलं. हे त्याच्यासाठी ॲडव्हान्टेज देणारे राहिलं. कारण टप्पा ऑफस्टमच्या बाहेर आपण जेव्हा ठेवतो तेव्हा तो थोडासा खाली राहिल्यानंतर मोठा स्ट्रोक करण्यासाठी जास्त एनर्जी लावावी लागते. त्याच्यामुळे टप्पा खाली राहिला. 2 चेंडू इथनं डॉट फेकत असताना स्वयं कुलवा टप्पाचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वॉर्ड ऑफ फिल्डिंग. सुंदर फिल्डिंग स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अगदी बॉल रिलीज केल्यानंतर त्याने बॉलला बघितलं. हे खात पुढे करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं गेलं. आता विचार पडेल कृष्णा मात्रेला की 35 धावा आहेत. येणारे अजूनही 9 चेंडू. त्या 9 चेंडूंमध्ये चांगला टार्गेट राहिला तर समोर संघ खांबालपाडा डॉमिनेट करू शकतो. परंतु या सगळ्या गोष्टी आता दिमागामध्ये ठेवून या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका हवाय ती मात्रेपाड्याला. ऑफस्टमच्या बाहेर कट केलाय. सुंदर फटका परंतु कव्हर्सला फिल्डर आहेत. टप्पा पडला हातामध्ये गेलाय फिल्डरच्या. बॉल फेकला. विकेट किपर पुढे आले. स्वतःचा जो पेस होता स्वतःची जागा होती ती सोडली गेली आणि या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळते सिंगल. प्रयत्न सध्या तरी सुरू आहेत कारण पहिले 2 चेंडू राहिले स्वयंच्या नावावरती. पहिला खाली राहणारा बॉल त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळाली सिंगल. त्याच्यानंतर डॉट बॉल. त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळाला पुन्हा एकदा डॉट बॉल आणि त्याच्यानंतर ही सिंगल. आणि या सिंगलने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 36. हप्तक 36. स्वयं त्याच्या विरोधात अल्पेश. कुलवट टप्प्याचा बॉल होता लागोपाठचा. हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टमवरती 5वा टाकला जाते. पहा ही रणनीती चांगली आहे कारण जर प्रेझेन्स ऑफ माइंडने तुम्ही जर बॉलिंग करत असाल तर तुम्ही आधी सगळ्यात आधी एका टप्प्याचा निर्धारित विचार करत असता. हा टप्पा पाहिला गेला. स्वयंलाही माहिती आहे की वारंवार ऑनसाईडला जास्त मोठे फटके गेले याच्या अगोदरच्या रवी खाडेच्या ओव्हरमध्ये. त्याच्यामुळेच त्यांनी सगळे टप्पे आहेत ते ऑफस्टमवरती ठेवले गेल्यात आणि त्याच्यासाठी ते आता बेनिफिट देत आहेत. आता गतीमध्ये परिवर्तन. कमी गतीचा बॉल. टप्पा पडला तोही खाली राहिला. या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च झाल्यात. म्हणजे इकॉनॉमिकल बॉलिंग स्वयं खाडेने आतापर्यंत सेकंड स्पेलमध्ये सुद्धा हाताळली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी गमावलं गेलं 3. टीमची धावसंख्या 36. खेळते मैदानाच्या आतमध्ये जय बोले म्हात्रेपाडा. आपण शेवटचा बॉल पाहूया. ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीने तो बॉल सर केला गेला. मी कौतुक करेन स्वयं खाडेचं. टप्पा पडला. पेस व्हेरिएशन रेंजमध्ये येऊ दिलं नाही कारण त्यालाही माहिती आहे की समोर आक्रमकतेचं दुसरं नाव अर्थातच अल्पेश आहे. अल्पेशला जास्त स्ट्रगल करताना आपण बघत नसतो परंतु त्याच्यासमोर एक चांगला बॉलर होता. तो चांगला बॉलर जास्तीत जास्त टप्पे खाली ठेवत होता. त्याच अनुमानाने तो थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे बीट होत असताना शेवटचा बॉल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ना आपण हेच बघत असतो की कधी कधी एखादं षटक आपल्या बाजूने येतं एखादं षटक आपल्या विरोधात येतं. या मॅचमध्ये आपण तसंच म्हणू शकतो की विरोधात आलं टीम खांबालपाड्याच्या रवी खाडेचं षटक परंतु ते आपल्याकडे ओढण्याचं काम स्वयं खाडेने केलं गेलं कारण त्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च करत असताना तुम्हाला स्वयं खाडे पाहायला मिळाला. आता आहे देत ओव्हर. देत ओव्हरमध्ये नितेश शेलारचा केलाय वापर. एक लेजेंड खेळाडू. अनेक वेळा नितेश शेलारची कामगिरी तुम्ही पाहिली असेल. अनेक वर्ष खांबालपाडा गावाला खरं तर क्रिकेटची सेवा त्याने पुरवली. आता ओव्हर नंबर 5 मध्ये आला. कृष्णा आता विचार करेल की सध्या तरी 36 धावा आपल्या मनासारखं काहीच झालेलं नाही आहे. आता मनाच्या विपरीत होत चाललंय. मनाच्या बाजूने जर आपल्याला क्रिकेट खेळायचं असेल तर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या यायला हव्यात. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता. बॉल हवेमध्ये पण तो कॅचपर्यंत पोहोचू शकत नाही. विकेट किपर सुद्धा जास्त बॉल हवेमध्ये मागे चालला. बॉल बॅकअपला यावं लागेल डीपच्या फिल्डरला. दरम्यान आपण पाहिला तर या बॉलवरती 2 धावा आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा हाही प्रयत्न होता परंतु ऑफस्टमच्या बाहेर असल्या कारणाने स्वीपर कव्हरच्या दरम्यान बॉलला पाठवू शकले नाही. बॅटची वरची कडा विकेट किपरच्या डोळ्यासमोर चेंडू पडण्यात आला. एका बाजूला संदेशचाही प्रयत्न बॉलला अडवण्याचा परंतु डीपच्या फिल्डरने त्या बॉलला अडवलं गेलं आणि त्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. अजून 5 चेंडूचा खेळ समाप्त होणं बाकी. विचार चाललाय की एखादी विकेट जर आली स्पेशली कृष्णा मात्रेची तर काम बनेल या मॅचमध्ये. कमी गतीचा ऑनसाइडला पुल केलाय. पुल पॉवरफुल नाहीये. अनसक्सेसफुल ठरत असताना कृष्णा मात्रे त्याची विकेट मिड विकेटला पकडली गेली आणि पडतील तो मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका 4था.
गावाचे ग्रामदैवत आणि ग्रामदेवता असते. उंबाडे गावाची गावदेवी अर्थात त्यांचा ग्रामदैवत. सुंदर संगीत नक्कीच तुम्ही ऐकलं. ही नांदिवली गावाची ग्रामदेवता, तिच्यावरती आधारित हे संगीत जे परमेश माळे यांनी गायलं. मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र मात्रे. लो फुल टॉस बॉल ऑफस्टमवरती होता. खेळण्यासाठी थोडीशी शफल झाले. पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. फुटवर्कचा थोडासा अभाव होता. एक लो फुल टॉस बॉल त्याच्यावरती बीट करत असताना मच्छिंद्र मात्रेला. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालात. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्यात नितेश शेलारने. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 38 धाबा. आतापर्यंत गडी गमावल्या गेल्या 4. जिथे सुरुवातीला बाद झाले योगेश मात्रे, अक्षय मात्रेही बाद झाला, किरण मात्रे. त्याच्यानंतर आता नुकताच आपण बघितला कृष्णा मात्रेला बाद होताना. नितेशसाठी बॉल ऑफस्टमवरती होता. ऑनसाईडला चालला. फिल्डरच्या हातामध्ये फंबल झाले. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. पूर्ण धाव झाली आहे. आता सध्या तरी समाप्त झाल्यात. जर बॉल बघितले गेले तर 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. एखादा मोठा फटका एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवेल. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा प्रेशर वाढवेल. सेकंड इनिंगमध्ये पाहावं लागेल की या 2 बॉल नंतर किती धावसंख्येचं टार्गेट राहील टीम साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबालपाडा समोर. बॉल तयार. अल्पेशसाठी बॉल टर्न झाला. गतीही कमी होती. टर्नही चांगलं प्राप्त झालं. समोरून टप्पा वळवला गेला, बाहेर काढला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथनं डॉट बॉल फेकत असताना दुसरा या ओव्हरमधला नितेश शेलार. लेजंड आहेत. असं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा तुमचा शिक्षक असतो आणि तोच अनुभव सध्या तरी अल्पेश मात्रे समोर दाखवत असताना नितेश शेलार. शेवटचा बॉल या इनिंगमधला. शेवटचा बॉल लो फुल टॉस. थोडीशी अपील केली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फलंदाज होतील बाद. पोचूच शकले नाही मच्छिंद्र मात्रे. आणि थोडासा का होईना परंतु जो दबाव पडला होता रवी खाडेच्या ओव्हरमधला तो दबाव 2 गोलंदाजाने अर्थात स्वयं खाडे आणि नितेश शेलारने बाजूला काढला. इनिंगमध्ये 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 39 आणि 40 धावसंख्येचं टार्गेट असेल साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा या टीम समोर. कार्यसम्राट नगरसेवक कल्याण डोंबिवली ग्रामीण, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि नामवंत खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचा यंदाच्या सीझन 2 मध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत आणि ISPL साठी त्यांना देखील आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊ. इथे आपण सन्मान करूयात या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीश भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कार्यसम्राट नगरसेवक कर्नल ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड साई दादा शिवाजी शेलार यांचा आपण सन्मान करावा. मोठ्या संख्येने मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय पण ISPL सीझन 2 च्या कॉन्ट्रॅक्टमुळे साईदादा आपल्याला या मॅच मध्ये सध्या पाहायला मिळाले नाही. जे मंचावरती आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या मंचाद्वारे या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय सतीश भोईर साहेब यांच्या वतीने करत आहोत. मायेची उबदार शॉल्स आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण आणि अर्थातच सदिच्छा शुभेच्छा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 च्या. त्याचबरोबर साईदादा शेलार यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सावलीप्रमाणे नेहमीच त्यांच्या सोबत असतात दिपेशजी पाटील यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी दिपेशजी पाटील दादांना विनंती करेन की आपण या सतीश भोईर साहेब या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या वतीने आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. मोठ्या संख्येने मान्यवर आज आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा 3रा दिवस. पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर हे 2रं पर्व आदरणीय उद्योगपती सतीश भोईर साहेब आपल्या समोर घेऊन आलेत. कल्याण पश्चिमेचे दमदार आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर यांचा सन्मानार्थ. त्याचबरोबर उद्योगपती आणि नामवंत खेळाडू खंबालपाड्याचे विशाल दादा शेलार यांचे आपण सन्मान करणार आहोत. मी दादांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
आदरणीय सूरजजी पाटील साहेब आणि सुभाषजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय. आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचाही आपण लगेच सन्मान करूयात. सध्या विशालदादा शेलार यांचा सन्मान होतोय, ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतात. SSCC ट्रॉफीमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी असते मॅनेजमेंटमध्ये. या सर्व व्यक्तिमत्वांची कल्याण डोंबिवली क्रिकेटची एक मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे प्रमुख घटक. थँक्यू सो मच विशालदादा. यानंतर आपण सन्मान करूयात सूरजदादा पाटील. आदरणीय सूरजदादा पाटील आणि आदरणीय सुभाषजी भोईर साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन सतीशजी भोईर साहेबांना या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. हे सुंदर असं प्रेझेंटेशन बॉक्स, ज्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्हाला कल्याण पश्चिमेचे कार्यसम्राट आमदार गेल्या 5 वर्षामध्ये पहिल्या टर्ममध्ये जी जनसेवा केली, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आणि पुन्हा पुढच्या टर्ममध्ये कल्याण पश्चिमेच्या जनतेने भरघोस मतांनी ज्यांना निवडून आणलं ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विश्वनाथदादा भोईर यांच्या नावाने ही स्पर्धा, यांचं छायाचित्र तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळते. या सन्मानाबरोबर आता वेळ झालेल्या मॅचकडे वळण्याची. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आमदार चषक 2025 दुसरं पर्व, तिसरा दिवस आणि पहिल्या फेरीतीला चौथा सामना SSCC कंबालपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जय बोले मात्रेपाडा. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या बॉलिंगच्या जोरावरती मात्रेपाडाने फक्त बनवल्या त्या 39. मॅच इंटरेस्टिंग असेल. चांगली बॉलिंग मात्रेपाडाकडे देखील आहे आणि सामन्याला आता सुरुवात होते. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज शॉट, थर्डला फिल्डर सुशांत साळवे शून्यावरती बाद. हे अपेक्षित होतं मलंगड एक्सप्रेस करून, ते घडतंय. 40 धावांचं माफक आव्हान आणि त्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, फलंदाज बाद. जावा बनवायचं, शून्यावरती पहिली विकेट पडली. मात्रेपाड्याच्या प्रेक्षकांना अपेक्षित होतं, ते घडलंय. मात्र अपेक्षित नव्हतं कंबालपाड्याला. ॲडव्होकेट सर्वे चौधरी आता ॲज अ बॅटर आलेले. डाऊन द लेग, एक्स्ट्रा पेसमुळे बॉल लेग स्टंपचा फार बाहेर होता. जवळपास 7व्या स्टंपवरती आपण बघितलंय बॉलला. अंपायरचा वाईट जायचा, वाईटने खातं उघडतंय बॅटिंग करणाऱ्या साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाचा. इंटरेस्टिंग मॅच आहे. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि या दुपारच्या सत्रामध्ये ऑनसाईडला मिड विकेटला फिल्डर सेट आहे. त्याचबरोबरीनं लॉंग ऑफला आत आणलंय. ऑनसाईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरला आता मागे पाठवतात. ऑफ साईडला 5 फिल्डर आत आहेत. शॉर्ट थर्ड, पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग आत. बॉल पुन्हा एकदा तयार. चौधरीसाठी आत येत होता बॉल. फुटवर्कचा भाव जाणवलाय. ऑफ कटर होता, वेगाने टाकलाय आणि जो बॉल आत येत असताना थेट विकेट किपरकडे. सॉरी आता मच्छिंद्र म्हणतात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला, कारण बॉल एक्झॅक्ट त्यांच्या फेसवरती आदळला. डाऊन द लेग, पुन्हा पायाचा इशारा येतोय तो वाईड. धावसंख्येमध्ये वाढ होईल. टोटल स्कोर आपण पाहतोय तो सध्या 2 धावा. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर करतो. मला आजही आठवतंय साईदादा शेलार, निलेशजी मात्रे यांनी जो संघ बनवला होता शारजाच्या मैदानावरती SSCC डोंबिवली या संघाकडून खेळत असताना याच मलंगड एक्सप्रेसने विकेट हॅट्रिक मिळवली होती 10PL मध्ये. ऑनसाईडला टर्न केलेला आपण पाहतोय. बॉल चालला शॉर्ट मिड विकेटला भेदून. मागे फिल्डर येत्या डीप मधून सेकंडचा कॉल, मिळतील 2 धावा. मिसफिल्ड झालेले. बॅकिंगला फिल्डर आलेत फार वेगाने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे, त्यामुळे 2 वरती थांबावं लागेल. आदरणीय उद्योगपती समाजसेवक उंबर्डेचे शत्रुघ्न कारभारी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सर्वे चौधरी आणि चिराग. धावसंख्या धावफलकावरती 4. चिरागची जबाबदारी वाढली या मॅच मधली, कारण त्याला मॅचला घेऊन खेळायचंय. सुशांतची विकेट पडली आहे. मागून येणारे स्लॉग हिटर आहेत,
त्यामुळे त्याची जबाबदारी या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल. बॅकफुटला चांगला फटका, स्कोअर कट. पॉइंटच्या फिल्डरने चुकी केली, कॅच ड्रॉप. त्यानंतर बॅकिंगला आलेला फिल्डर कव्हर करून थ्रो करेल, मात्र मिळत असताना आपण पाहतोय 2 धावा. आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 6 वरती. ऍक्शन रिप्ले, फार सुंदर बॉलिंग ऍक्शन आहे. हा मागचा जो रिप्ले होता डाऊन दी लेग बॉल आला होता वाईड, तो तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. यावेळेला आपण समाजसेवक आदरणीय निलेश भोईरसाहेब उंबर्डे यांचे आगमन झालेले. 6 धावा आहेत. पहिली विकेट मिळाली आहे जी महत्वपूर्ण होती, इम्पॉर्टंट होती. 40 धावा डिफेंड करत असताना मात्र पडाला. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला. फुल टॉसला कॅपिटलाइज करावं लागेल, असं नाही की धावा कमी आहे. सेकंडचा कॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि या क्षणाला चिरागची विकेट. काय सुचलं तुला चिराग, सांगतोय गरज होती का? पण थ्रो काय केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरने, लाजवाब थ्रो आलाय. चिराग एकही चेंडूचा सामना न करता पॅव्हलियन मध्ये 7ला दुसरा मोठा धक्का. साई श्रद्धा क्रिकेट संघ कमाल पाडाला. पहिली विकेट इम्पॉर्टंट होती आणि चिरागला आपण पाहतोय सध्या मैदानाच्या बाहेर येत असताना इम्पॉर्टंट विकेट होती. पहिल्या सुशांत साळवेच्या विकेट नंतर चिराग जो असा एक फलंदाज आहे नेहमी मेरिटवरती खेळत आलेला लेदर बॉल क्रिकेटर आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडून जास्त अपेक्षा या मॅच मध्ये करत होतो. पण त्याची विकेट अशी पडेल हे कमाल पडायला देखील वाटलं नव्हतं, पण तेच घडलंय. फार चांगला थ्रो आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरचा सर्वेश कडून. आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज येत असताना स्वयं खाडे. सर्वेशचा थ्रो, विकेट चिरागची पडली. सर्वेश आता स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, चांगला फटका आहे, व्यवस्थित मिडल झाला नव्हता त्यामुळे एलिव्हेट तितकंसं करता आलं नाही. कवचला फिल्डर पोहोचलाय, 2 धावा मिळतील ते सहजरित्या. ओव्हर थ्रो झाला होता मागून, मिडॉनचा फिल्डर येतोय किरण. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा वाजवे खेळ संपलाय. 40 धावा चेस करत असताना साई श्रद्धा क्रिकेट संघ कमाल पडा. 9 धावा, विकेट पडले 2. 24 बॉल मध्ये 31 धावांची गरज या मॅच मध्ये. जरूर पहिल्या षटकाचा खेळ संपला, पण लगेचच फील्ड सेट करा आणि मॅचला सुरुवात करा. 9 धावा धावफलकावरती 2 विकेट पडल्या. 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये 31 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय अजय मात्रे. मात्र स्वयं खाडे आणि सर्वेश चौधरी या दोघांना डावाला पुढे न्यायचं विकेट न टाकता ही त्यांच्यासाठी टास्क आहे. मोठी टास्क की विकेट टाकायची नाही आणि धावा बनवायच्या. आज पॅव्हलियन मध्ये साई शेलार नाही, त्यामुळे आता लीडिंग कोण करते हा देखील प्रश्न आहे. पण मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघूयात. डाऊन द लेग, फार बाहेर बॉल. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 10 धावा. 40 बनवायचे आहेत आणि या मॅच मध्ये सध्या तरी वाईब असे येत आहेत, संकेत असे मिळतात की हा सामना शेवटपर्यंत जाऊ शकतो. डीप एक्स्ट्रा कव्हर, ऑन साइडला 2 फिल्डर आहेत. डीप मिड विकेट, लॉंग ऑन. पॉवर प्ले सुरू आहे. अजय हेलिकॉप्टरचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल. मिड विकेटला फिल्डर थांबलाय, ती त्याने केलेली चुकी असेल की मग चांगल्या पद्धतीने पहिला बाउन्स नंतर त्याने कव्हर केलाय हे आता त्याचे उर्वरित फिल्डर त्याला सांगतायत. कर्णधार म्हणत होता चान्स घ्यायला हवी होती, कारण हा ट्रम्प कार्ड आहे. स्वयं खाडे ज्या पद्धतीने खेळतोय सध्याच्या घडीला, ग्रामीण प्रीमियर लीग अंडर 24 धमाका मधला उत्कृष्ट गोलंदाज तो होता. जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. मात्र या मॅच मध्ये देखील खेळायचं आहे कमालपणासाठी. 12 धावा सध्या. फार बाहेर, जवळपास. आता 10 नाही, 10च्या पुढे जरी स्टंप लावले असते त्याच्याही बाहेर बॉल असता.
डाऊन दिला एक दुसरा बॉल आलाय खराब पूर्णपणे इन लाईन. 13 धावा धावा फलकावरती ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. हा क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर, पण दुसऱ्या बाजूला कोपऱ्यातच टाकलाय क्रीजच्या त्याने. धावसंख्या धावफलकावरती 13. एज यावेळेला बॉल गॅप मध्ये होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगने कव्हर केले. गॅप थ्रो केला नाही कारण बॅकिंगला फील्ड थोडेसे लांब होते. एक धाव पूर्ण करू दिलेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय 14 वरती. 21 बदलत आहे. बॉल बाकी आहेत अजूनही ते 22 आणि 22 बॉल 26 धावांचं अंतर तितकंच नाही, फक्त 4 धावा मध्ये असतील. 22 बॉल 26 धावा. पण काय घडणार या मॅच मध्ये येणारी वेळ आपल्याला सांगून देईल. अजय ओ डाऊन द लेग स्वीप करण्याचा प्रयत्न. हे बॉल तुम्हाला सोडायचे नाही, तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. एज जरी असले तरी फाईन जाईल बॉल, पण इथे तो सोडून दिलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 15 विकेट पडलेल्या असताना 2 वारंवार वाईड येतात ओव्हर द विकेटने. आता ट्रॅक गोलंदाजाने चेंज केलाय. राऊंड द विकेट नेल. सोहेल तन्वीर सारखी त्याची बॉलिंग ऍक्शन आहे. शोल्डरचा फार चांगल्या पद्धतीने वापर करतोय अजय. फुल लेंथ होता. एज आहे शॉर्ट थर्डला फिल्डरने कव्हर केला. डायरेक्ट हिट मिस झालेले, अन्यथा फलंदाज इथे आता बाद झाले असते. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आपण जाऊयात आता थर्ड अंपायर कडे. वेस्ट आहे नो बॉल साठी हा रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये निरंजन सावंत. महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेमधली त्यांच्या खांद्यांवरती आहे. ऑन ग्राउंड रमेश म्हात्रे आहेत, त्याचबरोबरीने भूषण जाधव आहेत आणि तिसरे पंच आफ्टर लंच पुन्हा येत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. अर्थातच आता ते चेक करत आहेत हा बॉल कुठे अटेम्प्ट केलाय सर्वेश चौधरीने. पुन्हा साईड अँगलने आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट या स्पर्धेचा आपण पाहतोय टेलिकास्ट करत असताना. सो थर्ड अंपायरचा डिसिजन इट इज फेअर डिलिव्हरी. नो मोर रिव्ह्यू टीम कंबालपाडा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. राउंड द विकेट अजय. हा फॉलो होता. लॉंग ऑन द फील्डर येतोय. ओहो टिपलाय झेल योगेशने आणि या मॅचची प्राइजलेस विकेट येते. स्वयं खाडे मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 दुसरं पर्व. प्राइजलेस विकेट आले. ज्यूसी हा फॉलो होता. ताकद कमी पडली की काय की थोडं मिस टाइम झालं स्वयं काढेला माहीत, पण बॉल लॉंग ऑनला टिपला योगेशने. ज्या झेलने डाव त्याचा संपलाय. मैदानाच्या आतमध्ये नितेश शेलारचं आगमन, जो सध्याचा या संघाचा सिनियर खेळाडू असेल. या प्लेइंग 11 मध्ये जर आपण बघितलं तर 16 2 विकेट पडलेत. बॉल बाकी आहेत 21 आणि 21 बॉल मध्ये या मॅच मध्ये. 20 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा पाहिजेत त्या 24. स्क्रीनवरती अपडेट झालं नव्हतं. दॅट्स वाय अंपायर. ओ बॅटचा चेहरा उघडलाय. झेलची ते संधी नसेल, त्याचं कारण गॅप मध्ये बॉल पडलाय. सॉफ्टरने खेळला पण हवेमध्ये खेळला. ही रिक्स घेतली होती नितेश शेलारने. एका धावेने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय सध्या तरी 17 धावा. चॅट बॉक्स मध्ये डोंबिवलीकर पुन्हा एकदा जॉईंट होतात आणि डोंबिवलीकर या पेज वरून बऱ्याचशा तुम्हाला कमेंट्स पाहायला मिळतील. 17 धावा धावा फलकावरती आहेत. 3 विकेट. अजय कोला तो ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. पुन्हा योगेश लॉंग ऑनला 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीनं ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 18 धावा आहेत. विकेट पडले 3. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्यात. SSC कंबाल पाडाला धावा 22.
सहर्ष स्वागत. शिवसेना उंबरठे कोळवली विभागीय शाखा स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ एसबी ग्रुप आणि आदरणीय उद्योगपती सतीश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये आमदार चषक 2025 दुसरं पर्व आणि तिसऱ्या दिवसाचा महत्त्वपूर्ण सामना आपण एन्जॉय करत आहोत. मात्रेपाडाचा विरुद्ध कमालपाडा. 18 बॉलमध्ये 22 ही मॅच बनवले मात्रेपाड्याने. खरं तर विनिंग पर्सेंटेज फर्स्ट इनिंग झाल्यानंतर कमालपाडाचे जास्त होते. 60-40 असं बॅटल होतं. पण जी गोलंदाजी केले पहिल्या दोन गोलंदाजांनी 3 विकेट मिळालेले आहेत. कंटिन्यू करतोय. ओहो राईट झाला बॉल. बॅटची कडा घेऊन विकेट किपर कडे फलंदाज बाद. थोडा चाचपडत खेळत होता या मॅच मध्ये. तितक्याशा धावा बनवल्याने 18ला 4 विकेट पडलेत. 17 बॉल मध्ये अजूनही 22 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये संदेश शेलार. कॉन्फिडेंटली बॅटिंग करावी लागेल तुम्हाला. समोर कोण आहे यापेक्षा आपल्याला काय करायचं या मॅच मध्ये याकडे जास्त फोकस करावा लागेल. मलंगड एक्सप्रेस सध्या तरी ट्रॅक वरती आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट. टॉप एज हवेमध्ये बॉल मिड ऑनला फिल्डर लॉंग ऑनचा पोहोचलाय. अल्पेशने टिपलाय झेल. संदेश शेलारी शून्यावरती बाद. या मॅच मध्ये आता पूर्णपणे कमबॅक करत असताना मात्रेपाडा धक्का बसतोय तो बॅटिंग करणारा कमालपाडाला. 18ला 5वा. मोठ्या संख्येने कमालपाडा मात्रेपाडा दोन्ही संघांचे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेले असतील. मॅच क्लोज येते. 18ला 5 विकेट पडलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये धनाजी शेलार. आणखी एक एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धनाजी भाऊ. 18ला 5 पडलेत. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले 16 आणि 16 बॉल मध्ये 22 पाहिजेत. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा चालला बॉलिंग मार्क वरती तो गोलंदाज योगेश. हॅट्रिक बॉल आहे. 2 विकेट लागोपाठ त्याने मिळवलेत. पाहूया तिथे हॅट्रिक कंप्लीट होते की धनाजी मात्र हॅट्रिक कंप्लीट करू न देता धावसंख्या जमवतोय. 16 बॉल 22 ची गरज. हॅट्रिक बॉल. समोर खेळला ऑन ट्रॅक करत असताना मिडॉनला चेस केल्या बॉलने लॉंगचा फिल्डर अल्पेश वेगाने आला बॉल वरती. थोडंसं फंबल पण पहा एक कमिटमेंट पाहिजे आपल्याला. एक धाव महत्वपूर्ण आहे. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. या क्षणाला गोलंदाजांना जर क्षेत्ररक्षणाची साथ असेल तर आपण समोरच्या टीमवरती मात करू शकतो. हे पक्क माहिती आहे मात्रेपाडाला. त्यामुळे जरी पडला असला धावताना झोपला असला तरी त्याने थ्रो केला आणि दुसरी धाव दिली नाही. हेच लक्षात घ्यावं लागेल की 31 धाव आपल्याला किती महत्वपूर्ण आहे. विकेट न देता याच धावा बनवायच्या धनाजी आणि त्याचबरोबर नितेशला. 15 बॉल 21 चा सामना. सॉफ्ट हँडने खेळलाय सध्या तरी दोन्ही फलंदाज याच माइंडसेटने खेळतात की हे षटक आपल्याला कसं बसं कंप्लीट करायचं आहे. पुढच्या 2 ओव्हर्समध्ये आपण दावा बनवू शकतो. त्यामुळे जर आता योगेशला आपण आणि काही विकेट दिल्या तर या मॅचमध्ये पूर्णपणे मात्रे पडेल. त्याऐवजी आपण दोघं पार्टनरशिप सध्या करूया. सिंगल डबलकडे फोकस करून धनाजी आणि नितेश डावाला पुढे नेतात. 20ला 5 20 पाहिजे आणि 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर चेंडकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर. शॉट थर्डला फिल्डर पॉइंट फिल्डर. ओहो खोलात थेट यस्त्यांवरती ब्रह्मास्त्राचा वापर. गाइडेड मिसाईल प्रमाणे टार्गेटला बरोबर थेट लागलाय बॉल आणि इथे आता मैदानाचा बाहेर जाईल. धनाजी शेलार. 20ला 6वा झटका. साई श्रद्धा क्रिकेट संघ कमालपाडाला.
डीजे. विकेट पडते 20 ला 6. 13 बॉल 20 धावांची गरज या मॅच मध्ये. छोटी टीम मीटिंग पात्रेपणाने केली आहे, पण आता जास्त वेळ घेऊ नका तुम्ही. फिल्डिंग लगेच सजवून या. आणि मैदानाच्या आतमध्ये आता एक फलंदाज येतोय जो 8व्या क्रमांकावरती आलाय. मयूर मुठे या फलंदाजाकडे क्षमता आहे. या मॅचला सुरू होण्या अगोदर मी थोडी कमालपाड्याच्या एका प्लेअर सोबत चर्चा केली होती की आज साई दादा नाही आहेत, त्यामुळे कदाचित आम्ही थोडंसं फ्री केलो, कारण एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर थोडंसं प्रेशर असतं, त्यामुळे असा तो म्हणाला. पण इतक्या फ्री खेळतेले मलाही वाटलं नव्हतं. एका मागोमाग विकेट पडलेले ते 6 विकेट आणि 13 बॉलमध्ये आता 20 धावांची गरज आहे. मयूर मुठेला मॅच्युअर इनिंग खेळण्याची गरज आहे आता. सॉफ्ट हँड समोर, पण धाव मिळणार नाही. स्ट्राईक असेल नितेश शेलारकडे. का वाजवी षटकाचा खेळ संपला. ज्या षटकामध्ये विकेट आले ते 3 धावा फक्त खर्च केल्या 2 आणि या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करून दिलेलं आहे. धावसंख्येला फुल स्टॉप लावणारी गोलंदाजी योगेश म्हात्रे मलंगड एक्सप्रेस कडून. 12 बॉल आणि 20 धावांची गरज. साई श्रद्धा क्रिकेट संघ कमाल पाडाला. मैदानाच्या बाहेर या. रमेश म्हात्रे सर, पाणी पिऊन झालं असेल तर त्यांना येऊ द्या. मॅच नंतर आपण बोलू त्यांच्याशी. फिल्डिंग कृपया करून सजवून घ्या म्हात्रेपाडा. 20 ला 6 विकेट पडले. इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की म्हात्रेपाडाने धावाही दिल्या नाही आणि विकेटही मिळवलेल्या आहेत. चांगल्या कमेंट सध्या येत आहेत चॅट बॉक्स मध्ये. कमालपाडा की म्हात्रेपाडा याकडे सर्वच प्रेक्षकांच्या नजर आहेत. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये योगेश आला, त्यानंतर अजय आला, पुन्हा योगेश आला आणि 4th ओव्हर मध्ये यंगस्टरचा वापर करतोय कॅप्टन कृष्णा. पारस म्हात्रे. काय घडतंय पाहूयात. पारसला पारखून आता फलंदाजी होईल त्याच्या चेंडूंना, की मात्र पारस इथे त्याच्या गोलंदाजीचा रस आपल्याला दाखवेल. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अंपायर्सला देखील सूचना आहेत या. एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आज. 12 बॉल 20 चा सामना. हलका टाकला होता आणि त्याच हलक्याने फसलाय फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी. मयूर आलाय पुन्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला. व्यवस्थित सुखरूप. नाराज आहे नितेश स्वतःवरती, कारण ह्या चेंडूवरती त्याला एक मोठा फटका खेळायचा होता. कमी गतीने आला आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले पहा. पुन्हा एकदा पूल करायचं होतं पण पूल अनसक्सेसफुल. धावसंख्या धावफलकावरती 20. 11 बॉल 20 चा सामना. या मॅच मध्ये किरण कृष्णा पारस सोबत बोलतायत, पण पाहूयात कशा पद्धतीनं या सर्व गोष्टींच्या चर्चेनंतर त्याचं एक्झिक्युशन असेल. 11 बॉल 20 चा सामना. जोसिया फॉली लॉंग ऑन द फील्डर पाहतच राहील. आलाय पहिला मोठा षटकार. उघडला आणि पहिला संघर्षमय षटकार लॉंग ऑनला क्लिअर करत असताना यावेळेला पंच केला. टीमध्ये फील्डर धावतोय पण त्याच्या वाख्याबाहेर. आणखी एक चांगला फटका जो गॅप मधून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन बॉल मध्ये 10 येतात. आता 9 बॉल मध्ये 10 धावांची गरज. ऑन साइडला टर्न करण्यात आला. यावेळेला गॅप शोधली नाही. डीप स्कोअर लेगला फील्डर त्या ठिकाणी ते थ्रो करतायत.
या मॅच मध्ये आता समीकरण बदलत आहे. स्कोमोझॉन 31, 31 धावा धावफलकावरती. 8 बॉल आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. एक षटकार या चौकाराने या मॅच मध्ये आणलंय कंबालपाडा आणि सध्या मी म्हणेन मोमेंटम कंबालपाडाकडे. ओहो, पडलाय बॉल, बाहेर वळतोय आणि अंपायरचा इशारा वाईड. या वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32. 32 धावा धावफलकावरती. 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाला. मोठे स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस आहे, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पोहोचेल का? ट्राय करायला पाहिजे होतं पारसने, का थांबला प्रश्नचिन्ह पडलेला आहे. कॅच त्याचीच होती. धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना सिंगलने आपण पाहतोय 33. 7 बॉल 7 चा सामना आहे. नितेश मोठ्या फटक्यासाठी चान्स घेईल याच ओव्हरच्या या बॉलवरती. 7 बॉल 7 ची मॅच. जर इथून विकेट आली तर या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक असेल म्हात्रेपाडाचं, पण एक मोठा फटका विजयाचं दार उघडणार आहे कंबालपाडासाठी. 7 बॉल 7. फुल टॉस होता. खराब लेंथ आपण बघितली पण त्याला कॅपिटलाइज करू शकला नाही. नितेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. ओव्हरऑल 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा 34, विकेट पडलेत 6 आणि 6 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाला. सामना बनवलाय गोलंदाजांनी, फलंदाजांनी. मी अगोदरच म्हणालो जेव्हा सुरुवात झाली सेकंड इनिंगची की वाईब मिळतात हा सामना शेवटपर्यंत जाईल. तसाच हा सामना सध्या तरी आपण पाहतोय. 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज. नितेशचा षटकार चौकार या मॅच मध्ये कंबालपाडाला आणतोय आणि सध्या 6 बॉल 6 पाहिजेत विजयासाठी साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाला. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय अल्पेश म्हात्रे. येत्या 19 ते 24 जानेवारीला देखील म्हात्रेपाडाची रजनी स्पर्धा आपल्या भेटीला येते. मात्र या मॅच मध्ये पाहूया 6 बॉल 6. टॉप एज आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. बॉल फिल्डर येत आहेत मागून. पहिली दा पूर्ण झाले. नितेशचा कॉल असेल सेकंड साठी. ओहो, थांबावं लागेल. गुड फिल्डिंग सर्वेश कडून चांगला थ्रो आला. एकच धाव मिळते. मॅच पुढे चालले. 35 धावा धावफलकावरती. 6 विकेट पडलेले आहेत. मयूरकडे स्ट्राईक. 5 बॉल 5 धावांची गरज. पाच बॉल 5. म्हात्रे. ओहो, पंच केलाय. चांगला फटका. विजयाचा दरवाजा उघडणारा एक्स्ट्रा कव्हरला आलेला मयूर मुठेचा चौकार आणि आता 4 बॉल मध्ये 1 धावेची गरज विजयासाठी साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाला. एकोणचाळीस धावा 1 धावेची गरज. बॅकफुटला पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा चांगला फटका. 1 बिग हिट आलेला चौकार. सामना संपला. अभिनंदन मयूर, अभिनंदन नितेश, अभिनंदन. साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाने 40 ला चेस डाऊन केलं. 4 विकेट राखून 3 बॉल राखून आणि हा सामना त्यांनी जिंकलाय. हार्ड लक टीम जय बोले म्हात्रेपाडा. चांगली फाईट दिली. गोलंदाजांना तितकी चान्स नव्हती. त्याचं कारण पहिल्या डावामध्ये धावा